ज्वारीचे कोठार आणि हँडलूम इंडस्ट्री किंवा टेक्स्टाईल इंडस्ट्री कोणत्या शहराविषयी बोलतोय लक्षात आलं असेल. कोणत्या जिल्ह्याविषयी बोलतोय सांगण्याची गरज आहे. येस, आय एम टॉकिंग अबाउट अवर सोलापूर. सोलापूर शहरासाठी आणि सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय आनंददायक बातमी. ड्राय पोर्ट सोलापूरसाठी मंजूर झाल्यात जमाय. 2018 साली सन्माननीय नितीन गडकरीजींनी सोलापूरला ड्राय पोर्ट झालं पाहिजे असं बोलले होते आणि कार्यवाही सुरू होती. नुकतीच सन्माननीय उदय सामंत यांची सोलापूर शहरातल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला जागा शोधण्यास सांगितलं अशी बातमी येते. कशासाठी? ड्राय पोर्ट होण्यासाठी. आता आम्हाला सगळ्यांना पोर्ट माहिती आहे. व्हॉट इज मेंट बाय ड्राय पोर्ट? ड्राय पोर्ट जर माहीत पाहिजे असेल तर आपल्याला जालना इथं ड्राय पोर्ट ऑलरेडी सुरू झालेलं आहे. म्हणजेच सगळ्या व्यापाऱ्यांसाठी जेव्हा त्यांचा काही माल, मग तो व्यापारी असो शेतकरी असो, निर्यात होत असतो, म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशात जात असतो, तेव्हा तो नॅचरली आपल्याला जवळच्या बंदरांपर्यंत पोहोचवावा लागतो. मग त्या बंदरांपर्यंत त्यातल्या त्यात सोलापूर शहरातला माल मुंबईच्या JNPT नावाशेवा बंदरात जायचा आणि तिथून मग कंटेनरद्वारे निर्यात व्हायची. म्हणजे निर्यातीची प्रक्रिया हा सोलापुरातून व्यवस्थित ट्रान्सपोर्टेशनद्वारे, मग ते रेल्वेद्वारे असो किंवा ट्रकद्वारे असो, हा मुंबईच्या बंदरापर्यंत पोहोचवणं ही त्या शेतकऱ्याची आणि व्यापाऱ्याची जबाबदारी. मग कधीकधी तो निर्यातक्षम राहायचाच नाही, अपव्यय व्हायचा वेळेचा, त्यातून पैसा पण जास्त जात होता. म्हणजेच ड्राय पोर्टचा अर्थ असा आहे की ज्या तरतुदी, ज्या बाबी JNPT किंवा नावाशेवा बंदर मुंबई या ठिकाणी फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या जातात, व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मालाच्या बाबतीत निर्यात करण्याच्या आधी त्या सर्व फॉर्मॅलिटीज सोलापुरात शहरात सुरू होणार. थोडक्यात सोलापूरपासून समजा धाराशिवला एखादा शेतकरी आहे, तो केळी पिकवतो आहे किंवा अजून कोणतं निर्यातक्षम पीक घेतो आहे, तर त्याला ते मुंबईपर्यंत पोहोचवण्याच्या ऐवजी तो सोलापूर शहरापर्यंतच त्यांनी त्या ड्रायपोर्टमध्ये पोचवायचा आहे. तिथं सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील आणि थ्रू कंटेनर हा माल निर्यातीस सज्ज असा मुंबईला रवाना होईल. वेळ वाचला, पैसा वाचला आणि सगळ्यांचा उत्साह वाढण्यासारखं वातावरण तयार होणार आहे. हां, ठीक आहे, लगेच काही ह्या गोष्टी होणार नाही आहेत. आत्ता जागा शोध करा असं सांगून सन्माननीय उदय सामंत त्यांचा निरोप आलेला आहे आणि MIDC जे काही चेंबर ऑफ कॉमर्सचे लोक आहेत किंवा जे कोणी आता संबंधित सगळे पुढाकार घेणारे व्यापारी आहेत, त्या सगळ्यांनी कामाला लागणं नितांत गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा फायदा केळी पिकवणारे, ज्वारीचं उत्पादन घेणारे शेतकरी, डाळिंबाचं उत्पादन आपल्याकडं मोहोळ, सांगोला, पेणूर या साईडला भरपूर आहे. पंढरपूर त्या पण तालुक्यात खूप ठिकाणी डाळिंब आणि द्राक्षाचे मळे आपल्याला दिसतात. हा सगळा निर्यात होणारा माल आहे. मंगळवेढ्याची ज्वारी, आज ती ज्वारी मिळावी म्हणून उत्सुक असे सोलापूरच्या बाहेर कितीतरी लोक आहेत. परदेशातसुद्धा या ज्वारीला नक्की डिमांड आहे.
थोडक्यात काय, सोलापूर जिल्ह्याच्या आसपास, मग समजा 90-100 किलोमीटरचं पूर्वीचं विजापूर, आजचं विजयपुरा ते घ्या, 110 ते 120 किलोमीटर गुलबर्गा, ज्याला आज कलबुर्गी म्हणतात, त्यांना फायदा होईल. म्हणजे सोलापूरपासून अक्षरशः पिंपरी चिंचवड, हडपसर, त्याच्या पुढं यवत, अशा लोकांनासुद्धा सोलापूरच्या ड्रायपोर्टचा फायदा जास्त होणार आहे. संपूर्ण जिल्हा आणि त्याच्या आसपास, मग तुम्ही मराठवाड्यातलं लातूरसुद्धा कन्सिडर करा, लातूरवाल्यांना पण सोलापूर तसं जवळ आहे. असा हा सगळ्या व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना, सोलापुरातले व्यापारी म्हणाल तर मग टेक्स्टाईल इंडस्ट्री आपल्याकडं खूप आहे, हँडलूम इंडस्ट्री आपल्याकडं खूप आहे. सोलापुरी चादर ऑलरेडी नाव कमावलेले, निर्यात भरपूर होते, परदेशातनं पण मागणी खूप आहे. जरी आता सोलापूर शहरातल्या काही टेक्स्टाईल इंडस्ट्रीज बंद पडलेल्या असल्या तरी ज्या चालू आहेत आणि ज्या निर्यातक्षम मालाचं उत्पादन घेऊ शकतात, घेत आहेत, पण ते निर्यातीची प्रक्रिया अवघड वाटत होती म्हणून ह्याच्यात पाऊल टाकत नव्हते, अशासुद्धा आता छोट्या छोट्या व्यापाऱ्यांनासुद्धा निर्यातीस थोडंसं प्रोत्साहन नक्कीच मिळेल. ड्रायपोर्टची बातमी आज एक सोलापूरवासी म्हणून ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर मला तर खूप मनोमन आनंद झाला. डेफिनेटली आपल्या गावातल्या, आपल्या जिल्ह्याच्या त्या मातीविषयी थोडंसं प्रेम असतंच ना हो. ज्या मातीत आपण वाढलो, ज्या मातीने आपल्याला सर्व काही दिलं, त्या मातीमध्ये अजून काही प्रगतीची दिशा दिसते आहे. भले ती धुसर का असेना, पण ती प्रगती होणार आहे हे आता सिद्ध झालं. हे जेव्हा ऐकतो तेव्हा तिथल्या सगळ्या व्यापाऱ्यांचे, माझ्या मित्र कंपनीचे चेहरे आपोआप डोळ्यासमोर आले. चेंबर ऑफ कॉमर्समध्ये अतिशय तळमळीने काम करणारे काही व्यापारी मित्र आहेत माझे. आज ते किती खुश असतील याचा मला विचार आला आणि मग सहज वाटलं की चला अरे, सगळ्या सोलापूरकरांच्या या आनंदामध्ये आपण पण थोडा आपल्या चॅनलद्वारे सहभाग नोंदवावा. सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व व्यापारी, मॅन्युफॅक्चरर्स, ज्यांना एक्सपोर्टमध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे, ज्यांना क्वालिटी प्रॉडक्ट्स बनवण्याचं एक ध्येय आहे, किंवा ज्यांचे प्रॉडक्ट्स ऑलरेडी काही क्वालिटी आहे त्यांच्याकडं पण निर्यात करू शकले नव्हते, त्या सगळ्यांनी आता निर्यातीस प्राधान्य द्यावं आणि जास्तीत जास्त आपला चांगला माल, आपल्या शहराचं नाव रोशन करण्यासारखा माल कसा बनवता येईल याच्याकडे लक्ष द्यावं. शेतकऱ्यांनी आपलं उत्पादन फक्त आता सोलापूरच्या, मी चाललो आहे बाजारपेठेत माझा माल विकायला, बघूया काय भाव मिळतो आहे, अशी उगीच छोटीशी झेप घेण्याची स्वप्न नका बघू. ध्येय, स्वप्न तुम्ही जितकं मोठं ठेवाल तितकी तुम्ही प्रगतीची वाट लवकर धराल. हे तत्त्व मानवी जीवनात प्रत्येक क्षेत्रात अतिशय सार्थ तत्त्व आहे. या तत्त्वाने तुम्ही पण झपाटून कामाला लागा. जे कोणी आता डाळिंब लावत आहेत, द्राक्ष लावत आहेत, जे कोणी ज्वारीचं पीक घेत आहेत मंगळवेढा साईडला, पंढरपूर साईडला, या सगळ्यांनी आपलं पीक निर्यातक्षम कसं होईल, आपण कशी क्वालिटीची ज्वारी उगवू शकतो, कशा पद्धतीने आपण डाळिंबाचं उत्पादन निर्यातीस योग्य असं घेऊ शकतो, आपण द्राक्षाचं सुद्धा कशा पद्धतीने निर्यात होईल याच्याकडे लक्ष देऊ शकतो, मळ्याची जोपासना कशी करायची आहे, आपण कोणत्या पद्धतीने शेतकी करायची आहे, या सगळ्या गोष्टींनी थोडंसं पछाडून सगळ्यांनी कामाला लागलं तर स्वतःचाही विकास होईल आणि अर्थातच त्या शहराचा, त्या जिल्ह्याचासुद्धा विकास होईल. या ड्रायपोर्टच्या सर्कम्फरन्समध्ये 300 किलोमीटरपर्यंत संभाजीनगरसुद्धा येतं आहे, लातूर येतं आहे, अंबाजोगाई येत आहे, परळी वैजनाथ आहे. अर्थात त्या लोकांना जालना जवळ आहे, त्यामुळे जालन्याला ड्रायपोर्ट आहे, ते तिकडं जातील. एक्सेस झालेले काही लोक इकडंसुद्धा येऊ शकतील. त्यामुळं तुळजापूर, धाराशिव हे तर नक्की आपल्या सोलापुरात येतीलच. या ड्रायपोर्टचा जास्तीत जास्त फायदा जवळच्या सगळ्या गावातल्या व्यापाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, त्यातल्या त्यात सोलापूर शहरातल्या सर्व टेक्स्टाईल इंडस्ट्रीजनी, हँडलूम इंडस्ट्रीजनी, ज्यांची आपली चादर, बेडशीट्स, वॉल हँगिंग्स ही आजही सुप्रसिद्ध आहेत, ही जास्तीत जास्त देशांपर्यंत तुम्ही हा माल कसा पाठवू शकाल याच्यासाठी तुम्हाला शहरामध्ये सुविधा उत्पन्न होते आहे. त्या सुविधेचं ती लवकरात लवकर कशी आता
इम्प्लिमेंट होईल ही गोष्ट, याच्याकडं शहरातल्या सगळ्या नेते मंडळींनी, त्यामध्ये मग सन्माननीय सुभाषबाबू देशमुख आले, सन्माननीय प्रणितीताई आल्या. पक्ष किंवा काही याला महत्त्व नाही आहे. आपल्या शहराचा विकास होतो आहे, त्याच्यासाठी पक्ष कोणताही असो, प्रत्येक नेत्याने थोडासा प्रयत्न करणं गरजेचं आहे. धडाडीचे आमदार देवेंद्र कोठेजी, जे कोणी आपले नगरसेवक, आमदार, तिथं कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी मंडळावर कार्यरत असलेले लोक, यांनी सगळ्यांनी ॲक्टिव्हली पार्टिसिपेशन घेऊन लवकरात लवकर हा ड्रायपोर्ट कशा पद्धतीने सोलापुरात कार्यान्वित होईल, त्याची कनेक्टिव्हिटी रेल्वे स्टेशन किंवा आपले सगळे नॅशनल हायवेपर्यंत कशी लाभेल यासाठी प्रयत्नशील व्हावं. त्यांच्या या सगळ्या प्रयत्नांना लवकरात लवकर यश यावं, याच सदिच्छा आणि याच शुभेच्छांसह या व्हिडिओतनं रजा घेतो आणि समस्त सोलापूरकरांचं लाख लाख अभिनंदन करतो.